सो लास्ट जो आपण पॉईंट डिस्कस केला तो कुठला होता, स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. ओके, आपण पाहिलं वेक्टरच्या मल्टिप्लिकेशनच्या दोन मेथड्स आपण डिस्कस करतो. त्यातली पहिली जी मेथड होतं तो होतं, जर आपण दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं असता, प्रोडक्ट जर आपल्याला स्केलार क्वांटिटी मिळत असेल तर आपण त्याला स्केलार प्रोडक्ट असं म्हटलं होतं. आणि दोन वेक्टरच्या मल्टिप्लिकेशनसाठी आपण डॉट साईन या ठिकाणी यूज केलं होतं, म्हणून आपण त्याला डॉट प्रोडक्ट म्हटलं होतं. आता वेक्टरच्या मल्टिप्लिकेशन केलं असतं, जर आपल्याला प्रोडक्ट दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं असता, प्रोडक्ट जो आपल्याला थर्ड वेक्टर मिळत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, वेक्टर प्रोडक्ट म्हणत होतो. आता त्या वेक्टर प्रोडक्ट विषयी आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सो वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. सो वेक्टर प्रोडक्ट ऑफ two vectors. So this vector product of two vectors is also called as the cross product. याला काय म्हणतो आपण, क्रॉस प्रोडक्ट असं आपण याला म्हणतोय. ओके, राईट आहे. तर हा वेक्टर प्रोडक्ट आहे, दोन वेक्टरचा कुठला प्रोडक्ट आहे, हा वेक्टर प्रोडक्ट आहे. म्हणजे दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं असता आपल्याला एक वेक्टर क्वांटिटी मिळते. मग काय सांगतो आपल्याला एक्झॅक्टली हा वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट एक्झॅक्टली काय सांगतो. जर आपण जर डेफिनेशन पार्ट पाहायला गेलं तर वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर काय असतं बघा. सो वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर, वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज अ थर्ड वेक्टर, इज अ थर्ड वेक्टर. म्हणजे तो प्रोडक्ट आपल्याला काय मिळतो, दोन वेक्टरचा जो आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे तो एक्झॅक्टली काय असतो, हा थर्ड वेक्टर असतो. ओके, राईट आहे. हा आपल्याला थर्ड वेक्टर आहे. तर या थर्ड वेक्टरला डेफिनेटली काय काय असेल, या थर्ड वेक्टरला डेफिनेटली एक असेल मॅग्निट्यूड असेल आणि दुसरी गोष्ट काय असेल, याला डायरेक्शन असेल. ओके, तेच आपल्याला या ठिकाणी बोलायचं आहे की जो आपला थर्ड वेक्टर मिळालेला आहे, या दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं असता आपल्याला एक थर्ड वेक्टर मिळतो. मग या थर्ड वेक्टरची मॅग्निट्यूड काय असेल आणि थर्ड वेक्टरची डायरेक्शन काय असेल. कारण आपल्याला माहिती आहे प्रत्येक वेक्टरला दोन गोष्टी असतात, एक असतं मॅग्निट्यूड असतं आणि दुसरं काय असतं, डायरेक्शन असतं. मग त्या थर्ड वेक्टरची मॅग्निट्यूड काय असेल, ओके, त्या थर्ड वेक्टरची डायरेक्शन काय असेल, या दोन गोष्टीचे आपल्याला आन्सर द्यायचे. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूयात, जो आपल्याला वेक्टर मिळालेला थर्ड वेक्टर त्या वेक्टरच्या मॅग्निट्यूड विषयी बोलूयात. ओके, राईट आहे. तर आपल्याला दिलेला वेक्टर या पद्धतीने, समजा दोन वेक्टर दिलेले आहेत. फर्स्ट वेक्टर आहे वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. ओके, या दोघांच्या मल्टिप्लिकेशनसाठी आपण एक क्रॉस यूज केलेला आहे. ओके, म्हणून आपण याला काय म्हटलं, क्रॉस प्रोडक्ट म्हटलं होतं. सो वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं असता मला थर्ड देखील वेक्टर क्वांटिटी मिळालेली आहे. समजा ती थर्ड वेक्टर क्वांटिटी आपण वेक्टर सी कन्सिडर केलं. ओके, राईट आहे. मग या वेक्टर सी ची जी मॅग्निट्यूड असेल, एक तर आपण सी न रिप्रेझेंट करूयात किंवा त्याला आपण असं जर लिहिलं, मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी म्हणजे क्रॉस प्रोडक्टची मॅग्निट्यूड. वेक्टर प्रोडक्टची किंवा क्रॉस प्रोडक्टची काय घेतलं आपण, मॅग्निट्यूड घेतलं. या पद्धतीने त्याला रिप्रेझेंट केलं जातं. किंवा आपल्याला जो थर्ड वेक्टर मिळाला त्या वेक्टरला मी फक्त आपण सी कन्सिडर केलं. मी त्या ठिकाणी जर वेक्टर आर घेतला त्या ठिकाणी आपण आर न रिप्रेझेंट केलं असतं. ओके, तर ही एक्झॅक्टली मॅग्निट्यूड किती असलं पाहिजे हे आपल्या ठिकाणी सांगायचं आहे. तर आपण या ठिकाणी सांगूयात की मॅग्निट्यूड जी असते थर्ड वेक्टरची एक्झॅक्टली किती असते ती आपण मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी न रिप्रेझेंट करा. किंवा आपण या ठिकाणी वेक्टर सी आपला रिझल्टंट वेक्टर आहे, थर्ड वेक्टर आहे, त्याची मॅग्निट्यूड आपण फक्त सी न रिप्रेझेंट केलेली आहे. ओके, दोघांचा मिनिंग सेमच. तर या मॅग्निट्यूड विषयी आपण बोलूयात की मॅग्निट्यूड किती असते. सो वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर इज अ थर्ड वेक्टर whose magnitude is equal to the प्रोडक्ट आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. कुणाचं मल्टिप्लिकेशन आहे, प्रोडक्ट ऑफ मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स. दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचं काय ठिकाणी प्रोडक्ट आहे किंवा मल्टिप्लिकेशन आहे. पहिला वेक्टर आपला वेक्टर ए, त्याची मॅग्निट्यूड किती आहे, ए आहे. सेकंड वेक्टर आहे वेक्टर बी, त्याची मॅग्निट्यूड किती आहे, बी आहे. अँड
साइन स्मॉलर अँगल थिटा बिटवीन द टू वेक्टर्स. दोन वेक्टर मधला अँगल घ्यायचा आपल्याला या ठिकाणी, पण तो कुठला अँगल असेल आता साइन थिटा हा स्मॉलर अँगल आपण या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे दोन वेक्टर मधला आपण हा साइन थिटा अँगल घेतलेला आहे. तर ए बी साइन थिटा ही त्या वेक्टरची ए बी साइन थिटा ही या थर्ड जो वेक्टर आपल्याला मिळालेला आहे त्या थर्ड वेक्टरची काय असेल मॅग्निट्यूड असेल ए बी साइन थिटा. म्हणजे मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी हा फक्त आणि फक्त क्रॉस प्रोडक्टची मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करतं किंवा सी ने रिप्रेझेंट केलेले आहे. तर या सीची मॅग्निट्यूड किती आहे ए बी साइन थिटा आहे किंवा मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी ही व्हॅल्यू किती आहे ए बी साइन थिटा. या ठिकाणी डायरेक्शन आहे फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड आहे. ओके ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला अजून अंडरस्टँड क्लिअरली होत्या. आपल्याला दोन वेक्टर्स दिलेले आहेत. समजा या पद्धतीने आपल्याला एक प्लेन दिलेला आपण असं कन्सिडर केला. आपल्याला एक समजा एक प्लेन दिलेला आहे. ओके, तर या प्लेन मध्ये आपल्याला दोन वेक्टर्स दिलेले आहेत. ओके राईट, समजा हा वेक्टर ए आहे आणि हा वेक्टर आपल्याला बी दिलेला आहे. सो वेक्टर ए अँड द वेक्टर बी आर द टू गिवन वेक्टर. हे दोन वेक्टर दिलेले आहेत आणि या दोन वेक्टर्स आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि आपल्याला प्लेन मधले ते दोन वेक्टर्स आहेत आपण कन्सिडर केलं. समजा हा प्लेन आहे, हा हॉरिझॉन्टल प्लेन आहे. या हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये हा वेक्टर ए आहे आणि हा वेक्टर बी आहे. हा प्लेन आहे, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आहे. जर तो प्लेन मी व्हर्टिकल प्लेस केला म्हणजे आपले वेक्टर असे झाले, हा वेक्टर ए झाला समजा, हा वेक्टर बी झाला आणि या दोन वेक्टर मधला जो अँगल आपण मेजर करतोय तो ऑलवेज कुठला अँगल असतो स्मॉलर अँगल असतो. अँगल ऑलवेज कसा असेल स्मॉलर अँगल आपण कन्सिडर करतो कारण या वेक्टर ए आणि वेक्टर बी मधला आपण दोन प्रकारे अँगल मेजर करू शकतो. एक आहे या प्रकारे आणि दुसरा आहे या प्रकारे. दोन प्रकारे आपण त्याचा अँगल मेजर करू शकतो. पण अँगल ऑलवेज कसा मेजर करायचा स्मॉलर अँगल मेजर करायचा. समजा आपण हा स्मॉलर अँगल मेजर केला आणि तो स्मॉलर अँगल आपण किती घेतलेला आहे थिटा घेतलेला आहे. पण हा अँगल आपण साइन थिटा अँगल घेतोय. पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड घेतलं ए, दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड घेतलं बी आणि या दोन वेक्टर मधला जो अँगल आपण कन्सिडर केलेला आहे तो कुठला अँगल आहे साइन थिटा अँगल आहे. मग आपण हे मॅग्निट्यूडशी बोलतोय. So magnitude of third vector is equal to the magnitude of this third vector is equal to the काय असते magnitude of third vector ची product of magnitude of two vectors, product of magnitude of the two vectors and the sin of smaller angle theta between the two vectors. दोन वेक्टर मधला आपण sin theta हा स्मॉलर अँगल कन्सिडर करतोय. ओके ठीक आहे. आता जो आपला थर्ड वेक्टर आलेला आहे त्या थर्ड वेक्टरची एक्झॅक्टली डायरेक्शन काय असेल त्या डायरेक्शन आपण बोलूयात. ओके, तर डायरेक्शन सांगत असताना आपण लिहिलेल्या ठिकाणी डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट वेक्टर, डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट वेक्टर इज गिवन बाय युनिट वेक्टर. ते आपण कशाने घेतलेले आहे युनिट वेक्टरने घेतलेले आहे. डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर इज गिवन बाय युनिट वेक्टर, इज गिवन बाय युनिट वेक्टर एन कॅप. ओके, तर एन कॅप आपला कुठला वेक्टर आहे युनिट वेक्टर आहे आणि आपल्याला माहिती आहे युनिट वेक्टर जो असतो ऑलवेज गिवन वेक्टरची काय सांगतो आपल्याला डायरेक्शन सांगतो. दिलेल्या वेक्टरची डायरेक्शन सांगण्यासाठी आपण कुठले वेक्टर्स यूज करतो युनिट वेक्टर यूज करतो. त्या ठिकाणी हा युनिट वेक्टर एन कॅप आहे आणि हा युनिट वेक्टर एन कॅप जो आहे तो काय सांगतोय आपल्याला डायरेक्शन सांगतोय. कुणाची डायरेक्शन सांगतोय जो आपला थर्ड वेक्टर मिळालेला आहे म्हणजे वेक्टर ए आणि वेक्टर बी चा जो क्रॉस प्रोडक्ट घेऊन आपल्याला जो थर्ड वेक्टर मिळालेला आहे त्या थर्ड वेक्टरची जी डायरेक्शन असेल ती डायरेक्शन आपल्याला कोण सांगतो हा युनिट वेक्टर सांगतो. ओके, म्हणजे वेक्टर सी ची डायरेक्शन कुणाच्या अलॉंग मध्ये असेल युनिट वेक्टरच्या अलॉंग मध्ये असेल. ओके राईट आहे, ठीक आहे. युनिट वेक्टर डायरेक्शन सांगतो पण ती कशी असते या ठिकाणी लक्षात घ्या. विच इज the direction of the resultant vector is given by unit vector n cap which is perpendicular म्हणजे 90 डिग्री. ओके, परपेंडिक्युलर म्हणजे किती डिग्री आलं 90 डिग्री मध्ये आहे. कुणाला परपेंडिक्युलर आहे which is perpendicular to the plane. कुणाला परपेंडिक्युलर आहे प्लेनला. कुणाच्या प्लेनला प्लेन कंटेनिंग टू वेक्टर्स. ओके, म्हणजे या दोन वेक्टरचा जो प्लेन आहे त्या प्लेनला तो युनिट वेक्टर कसा आहे परपेंडिक्युलर आहे. तो युनिट वेक्टर कसा आहे परपेंडिक्युलर आहे. म्हणजे समजा आपण असं कन्सिडर केलं हा एक प्लेन आहे.
या प्लेनमध्ये एक वेक्टर आपला असा आहे, तर दुसरा वेक्टर या पद्धतीने, हे दोन वेक्टर असे आहेत, हा त्यांचा प्लेन आहे. तर या प्लेनला जो रिझल्टंट वेक्टर असतो तो रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन कशी असते, परपेंडिक्युलर असते. कारण की आपला रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन कोण सांगतो आपल्याला, युनिट वेक्टर एन कॅप सांगतो. तर तो युनिट वेक्टर जो असतो तो प्लेनला वेक्टर ए आणि वेक्टर बी च्या प्लेनला कसा आहे, तो परपेंडिक्युलर आहे, तो या पद्धतीने परपेंडिक्युलर आहे. ओके राईट आहे. तर आपल्याला डायरेक्शन समजलेली आहे. जो आपला युनिट वेक्टर आहे त्या युनिट वेक्टरची जी डायरेक्शन असेल तो वेक्टर ए आणि वेक्टर बी च्या प्लेनला एक्झॅक्टली कसा आहे, परपेंडिक्युलर आहे, तर तो या पद्धतीने असेल. हा परपेंडिक्युलर झाला. पण आपण एक्झॅक्टली एक गोष्ट या ठिकाणी सांगू शकत नाहीये. ठीक आहे, तो युनिट वेक्टर या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, मग त्याचा ॲरो वरती आहे का डाऊनला आहे. समजा तुझा ॲरो जर वरती असेल हा देखील परपेंडिक्युलर आहे, त्याचा ॲरो डाऊनला असेल हा देखील परपेंडिक्युलर आहे. म्हणजे या ठिकाणी दोन पॉसिबिलिटीज असू शकतात. तो युनिट वेक्टर आपला असू शकतो किंवा या केसला डाऊन असू शकतो, किंवा तो जर प्लेन हॉरिझॉन्टल असा असेल, हा वेक्टर ए आणि हा वेक्टर बी जर या प्लेन मध्ये असतील तर युनिट वेक्टरची डायरेक्शन समजा यावर या पद्धतीने असू शकतं किंवा या पद्धतीने असू शकतं. या प्लेनला कशा असते, परपेंडिक्युलर. या दोन पॉसिबिलिटीज आपण या ठिकाणी सांगू शकतो. मग एक्झॅक्टली त्याची डायरेक्शन जर हॉरिझॉन्टल प्लेन असेल तर हॉरिझॉन्टल प्लेनला अपवर्ड असेल का हॉरिझॉन्टल प्लेनसाठी या ठिकाणी डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. एक्झॅक्टली ती डायरेक्शन आपल्या ठिकाणी सांगायची आहे. ओके, आपल्याला एक गोष्ट समजलेली आहे की जो आपल्याला थर्ड वेक्टर मिळालेला आहे त्या थर्ड वेक्टरची डायरेक्शन ठीक आहे आपल्याला युनिट वेक्टर सांगतो, आणि तो युनिट वेक्टर जो असतो तो त्या प्लेनला दोन वेक्टरच्या प्लेनला कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. पण मी एक्झॅक्टली या प्लेसला हे सांगू शकत नाही की त्या डायरेक्शन जो आहे युनिट वेक्टरची एक्झॅक्टली कुठल्या डायरेक्शनला असेल. याने दोन पॉसिबिलिटीज आहेत. हा जर प्लेन हॉरिझॉन्टल असेल या ठिकाणी काय पॉसिबिलिटी आहे, डायरेक्शन ऑफ युनिट वेक्टर इज इन अ अपवर्ड डायरेक्शन. सेकंड पॉसिबिलिटीज काय, डायरेक्शन ऑफ युनिट वेक्टर इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन. या दोन पॉसिबिलिटीज आहेत. मग या ठिकाणी मी एक गोष्ट सांगू शकत नाहीये की एक्झॅक्टली ठीक आहे तो परपेंडिक्युलर आहे पण आपला आहे का डाऊनला आहे, त्याच्या डायरेक्शन युनिट वेक्टरची आपण सांगू शकतो का, म्हणजे आपला जो वेक्टर सी आहे त्याची डायरेक्शन आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही. मग ही डायरेक्शन सांगण्यासाठी आपण या ठिकाणी राईट हँड थंब रूल यूज करतोय. ओके, सो आपल्याला तर एक गोष्ट समजलेली आहे, जी डायरेक्शन असते इज गिव्हन बाय युनिट वेक्टर एन कॅप, and this unit vector n cap is perpendicular to the plane containing the two vectors and is given by right hand rule. राईट हँड रूल. तर हा राईट हँड रूल ना आपण त्या वेक्टरची जो ॲरो असेल, जो युनिट वेक्टर आहे जो की वेक्टर ए आणि वेक्टर बीच्या प्लेनला कसा परपेंडिक्युलर आहे, ती डायरेक्शन सांगण्यासाठी आपण राईट हँडचा काय करतो, यूज करतो. मग हा राईट हँड रूल काय सांगतो एक्झॅक्टली बघा. समजा आपण या पद्धतीने आपला राईट हँड घेतला, ऑलवेज राईट हँड घ्यायचा. ओके, आता या प्लेनमध्ये तुम्ही कन्सिडर केला, समजा हा एक हॉरिझॉन्टल प्लेन असं कन्सिडर करा, हॉरिझॉन्टल प्लेन आहे. या हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये हे दोन वेक्टर्स आहेत. समजा हा वेक्टर ए आहे आणि हा वेक्टर बी आहे, वेक्टर ए आणि वेक्टर बी आहे. राईट आहे. आता आपण काय केलं या पद्धतीनं, ओके, मी या पद्धतीने राईट हँड घेतला, राईट हँडला या पद्धतीने प्लेस केलं. राईट आहे. तर वेक्टर एच्या अलॉंगमध्ये हे माझे सगळे फिंगर्स आहेत आणि थंब काय केला, स्ट्रेच केला. थंबला काय केला आपण याने, स्ट्रेच केला. मी वेक्टर एच्या डायरेक्शनमध्ये हा या पद्धतीने राईट हँड ठेवलेला आहे. आता मी काय केलं, हे जे 4 फिंगर्स आहेत त्याला कर्ल केलं फ्रॉम वेक्टर ए टू द वेक्टर बी थ्रू द स्मॉलर अँगल. ऑलवेज स्मॉलर अँगलनं कर्ल केलं, कारण की या ठिकाणी मी हे जे फिंगर्स आहेत या फिंगर्सला हा जो ग्रेटर अँगल आहे त्या ग्रेटर अँगलमध्ये कर्ल करू शकतो फ्रॉम वेक्टर ए टू वेक्टर बी. पण तो कर्ल कशा पद्धतीने करायचे, थ्रू द स्मॉलर अँगल फ्रॉम वेक्टर ए टू द वेक्टर बी. मी जर या पद्धतीनं कर्ल केले तर थंब ज्या डायरेक्शनला आहे ती डायरेक्शन म्हणजे कुणाची डायरेक्शन असेल, आपल्या रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन असेल. आता तुम्ही जर या ठिकाणी कन्सिडर केलात, आपल्याला वेक्टर बी पासून वेक्टर ए कडे यायचं आहे, वेक्टर बी टू द वेक्टर ए. मग आपण काय केला, राईट हँडचा समजा वेक्टर बी वरती प्लेस केला आणि मी कर्ल जर फिंगर केले तर हा अँगल स्मॉलर या डायरेक्शनला आहे, पण आपण या पद्धतीनं कर्ल करून वेक्टर बी कडे वेक्टर ए कडे आलो तर हा ग्रेटर अँगल आहे. अँगल कसा आहे, ग्रेटर आहे. म्हणून या प्लेसला आपल्याला हा राईट हँड जो आहे तो या पद्धतीने धरावा लागेल. मी जर कर्ल केले फिंगर तर आपण स्मॉलर अँगल पासून वेक्टर ए पासून कुठे आलो, वेक्टर बी कडे आलेलो आहोत. तर थंब कुठे आता डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, म्हणजे आपला रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन कशा डाऊनला आहे, पण तो वेक्टर ए आणि वेक्टर बीच्या प्लेनला ऑलवेज कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. ओके, ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट समजलेली आहे की जो आपला रिझल्टंट वेक्टर मिळतो तो वेक्टर जो असतो तो प्लेनला परपेंडिक्युलर असतो, त्याची डायरेक्शन आपल्याला हा युनिट वेक्टर सांगतोय.
आणि ती डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपण कोणाचा यूज करतोय, राईट हँडचा रूल यूज करतोय. तर राईट हँडचा रूल काय सांगतो, समजा मी या पद्धतीने राईट हँड ठेवलेला आहे, वेक्टर ए मध्ये ठेवलेला आहे, वेक्टर एच्या डायरेक्शन मध्ये ठेवलेला आहे. मी या ठिकाणी कर्ल केले फिंगर थ्रू द स्मॉलर अँगल, म्हणजे आपण या अँगलने या ठिकाणी ती कर्ल केले का, समजा मी जर या पद्धतीने ठेवला, मी जर या पद्धतीने कर्ल केले तर आपण हा ग्रेटर अँगलला वेक्टर बी कडे जातोय. पण आपल्याला ग्रेटर अँगल जायचं का, आपल्याला जायचं थ्रू द स्मॉलर अँगल, आपल्याला स्मॉलर अँगलने जायचं आहे. म्हणून वेक्टर ए पासून वेक्टर बी कडे कर्ल केले फिंगर, तर थंब आपले डायरेक्शन या पद्धतीनं आहे. म्हणजे ऑब्विसली ज्या प्लेनला तो एक्झॅक्टली कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. समजा हॉरिझॉन्टल प्लेन असेल तर या केसमध्ये मला जो युनिट वेक्टर मिळालेला आहे, ओके, पण जो आपला रिझल्टंट वेक्टर सी मिळालेला आहे, त्या रिझल्टंट वेक्टर या वेक्टर एच्या आणि वेक्टर बीच्या प्लेनला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे आणि त्याचे डायरेक्शन आपला आहे. म्हणजे हा आपला युनिट वेक्टर एन कॅप आहे. तो वेक्टर सी ची डायरेक्शन सांगतो आपल्याला, युनिट वेक्टर एन कॅप. ओके, सो म्हणजे आपल्याला हा मिळालेला आहे वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी मिळाला, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी मिळाला. ओके, समजा तुम्ही जर म्हटलात आपण तोच प्लेन घेतलेला आहे आणि आपले तेच वेक्टर्स आहेत. ओके, तर या पद्धतीनं आपला हा वेक्टर ए आहे. सो दिस इज द वेक्टर ए अँड अनदर वेक्टर बी अँड अँगल बिटवीन दिस टू वेक्टर इज अ थीटा. आता या केसमध्ये आपण वेक्टर ए पासून कुठे गेलो, वेक्टर बी कडे गेलेलो होतो, राईट आहे. आता मला समजा या ठिकाणी घ्यायचं आहे वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए घ्यायचा आहे. आपल्याला आता वेक्टर बी टू द वेक्टर ए यायचं आहे, वेक्टर बी टू द वेक्टर ए. ओके, तर आपण वेक्टर बी पासून वेक्टर ए कडे आलेलो आहोत. मग आपण काय केलं, आता समजा आपला हा राईट हँड थंब रूल यूज करतोय. ऑलवेज आपण राईट हँडच यूज करतो, आपण लेफ्ट हँड यूज करत नाही आहे. राईट हँड आपण यूज केला, तर आता राईट हँड कुठे ठेवायचा इनिशियल, आता वेक्टर बी वरती ठेवणार. आपण वेक्टर बी टू द वेक्टर ए देत आहोत. आपण अगोदर वेक्टर ए ला येत असताना आपला हा राईट हँड कुठे ठेवला होता, वेक्टर ए वरती ठेवला आणि कर्ल केले फिंगर थ्रू द स्मॉलर अँगल फ्रॉम वेक्टर ए टू द वेक्टर बी. देन दिस स्ट्रेच्ड थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ द वेक्टर सी, मीन्स दिस इज द रिझल्टंट वेक्टर ऑफ द वेक्टर ए अँड द वेक्टर बी. या दोघांचा हा रिझल्टंट वेक्टर आहे, म्हणजे हा दोघांचा क्रॉस प्रोडक्ट आहे. ओके, म्हणजे ती डायरेक्शन कुणाची असेल या ठिकाणी, एन कॅपची डायरेक्शन असेल. मग या प्लेसला आपल्याला काय करायचं, इनिशियल वेक्टर कुठला, आपला वेक्टर बी आहे. म्हणून मी जर राईट हँडला जर या पद्धतीनं ठेवलं वेक्टर बी वरती, तर एक्झॅक्टली काय होतं बघा, मी कर्ल केले फिंगर फ्रॉम वेक्टर बी टू द वेक्टर ए, तर हा ग्रेटर अँगल झाला. पण आपल्याला तो ग्रेटर अँगल थ्रू जायचा नाहीये, आपल्याला स्मॉलर अँगल थ्रू जायचा आहे. म्हणून मला राईट हँड या पद्धतीनं न ठेवता आता राईट हँड या पद्धतीनं ठेवावं लागेल. आता मी कर्ल केले फिंगर फ्रॉम वेक्टर बी टू द वेक्टर ए, या पद्धतीनं कर्ल केले फिंगर, तर थंब कुठं आहे, इनवर्ड डायरेक्शनला आहे. म्हणजे या प्लेसला जर आपण हा हॉरिझॉन्टल ह्याचं व्हर्टिकल प्लेन असता तर थंब कुठं इनवर्ड डायरेक्शनला आहे. पण तुम्ही असं कन्सिडर करा, हा प्लेन हॉरिझॉन्टल आहे. हा प्लेन कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे. म्हणजे हा आपला वेक्टर बी असा आहे, हा वेक्टर ए आहे. जर मी या ठिकाणी वेक्टर बी पासून वेक्टर ए कडे कर्ल केले फिंगर, तर थंब कुठं आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. जर हा हॉरिझॉन्टल प्लेन तुम्ही कन्सिडर केला तर. ओके, राईट आहे. म्हणजे आपल्याला आता लक्षात घ्या, या प्लेसला या दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं असता, जो आपल्याला न्यू वेक्टर मिळाला होता, जो थर्ड वेक्टर मिळाला वेक्टर सी, त्याची डायरेक्शन कुठे होती, अपला डायरेक्शन होती. पण या प्लेसला वेक्टर बी टू द वेक्टर ए आलो तर आपल्याला जो वेक्टर मिळालेला आहे थर्ड वेक्टर, त्याची डायरेक्शन कुठे, डाऊनला डायरेक्शन आहे. म्हणजे डेफिनेटली या ठिकाणी आपल्याला जो वेक्टर मिळणार आहे तो वेक्टर सी नाही आहे. आता तो वेक्टर काय झाला, चेंज झाला. समजा कारण ते डायरेक्शन काय झालं, रिव्हर्स झालेले आहे. डायरेक्शन काय झालेलं, अपोजिट झालं. आणि आपल्याला माहिती आहे वेक्टरला काय काय असतं, मॅग्निट्यूड डायरेक्शन असतं. कुठल्याही वेक्टरला काय काय असतं, एक असतं मॅग्निट्यूड असतं आणि दुसरं काय असतं, डायरेक्शन असतं. जर एखाद्या वेक्टरची मॅग्निट्यूड चेंज झालं तर तो वेक्टर चेंज झाला. जर एखाद्या वेक्टरची डायरेक्शन चेंज झालं तर तो वेक्टर काय झाला, चेंज झाला. किंवा एखाद्या वेक्टरच्या या दोन्ही गोष्टी चेंज झाल्या तरी देखील तो वेक्टर काय होतो, चेंज होतो. म्हणजे समजा एखाद्या वेक्टरची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे पण त्याचं डायरेक्शन चेंज झालं, ओके, तरी देखील तो वेक्टर काय झाला, चेंज झाला. किंवा एखाद्या वेक्टरची डायरेक्शन सेम आहे पण त्याची मॅग्निट्यूड चेंज झाला तर डेफिनेटली तो वेक्टर देखील काय झाला, चेंज झाला. किंवा दोन्ही या वेक्टरच्या दोन्ही गोष्टी चेंज झाल्या तरी देखील तो वेक्टर काय झाला, चेंज झाला. तर या प्लेसला आपण वेक्टर ए टू द वेक्टर बी गेलो तर आपल्याला तो रिझल्टंट वेक्टर आपला मिळाला. आणि आपण जसं वेक्टर बी टू द वेक्टर ए आलो या पद्धतीनं स्मॉलर अँगलने गेलो तर आपला रिझल्टंट वेक्टर डाऊनला मिळालेला आहे. म्हणजे या वेक्टरची जो आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे, वेक्टर ए आणि वेक्टर बीचा जो प्रोडक्ट मिळणार आहे त्या प्रोडक्टचा जो थर्ड वेक्टर आहे त्याची डायरेक्शन या ठिकाणी रिव्हर्स झाली. डायरेक्शन चेंज झाला म्हणजे तो वेक्टर डेफिनेटली काय झाला, चेंज झाला. जर या ठिकाणी वेक्टर सी असेल तर तो या ठिकाणी हा वेक्टर सी नसेल तर हा वेक्टर आपण डी कन्सिडर केला.
म्हणजे मला वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए इज इक्वल काय मिळेल, वेक्टर डी मिळाला, जसं आपल्याला हा वेक्टर सी मिळाला. ओके, आता त्याची डायरेक्शन जो आहे एन कॅपला एक्झॅक्टली कशी आहे, अपोजिट आहे, म्हणून या ठिकाणी मी लिहिलं मायनस एन कॅप. काय लिहिलं आपण या ठिकाणी, मायनस एन कॅप, म्हणजे एक्झॅक्टली ह्या एन कॅप या युनिट वेक्टरच्या ते डायरेक्शन कशी असेल, अपोजिट डायरेक्शन आहे. ओके, तर या पद्धतीनं आपण पाहिलेलं आहे की आपला जो थर्ड वेक्टर मिळतो तो थर्ड वेक्टर दोन वेक्टरच्या प्लेनला ऑलवेज कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. म्हणजे डेफिनेटली तो वेक्टर ए आणि वेक्टर बी ला देखील कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. ओके राईट. सो दिस इज द क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. एक्झॅक्टली काय सांगतो या गोष्टी तुम्ही या ठिकाणी केअरफुली लक्षात घ्या. ओके, परत एकदा बघा, क्रॉस आपल्याला वेक्टर प्रोडक्ट पाहतोय दोन वेक्टरचा आपण मल्टिप्लिकेशन केलेला आहे आणि प्रोडक्ट हे आपल्याला एक थर्ड वेक्टर मिळत आहे, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. ओके, सो वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर इज अ थर्ड वेक्टर whose magnitude is equal to the काय मॅग्निट्यूड त्याची मी या ठिकाणी ते दिलं होतो, whose magnitude is equal to product of magnitudes of two vectors. Okay, product of magnitude of the two vectors and sin smaller angle theta between two vectors ते त्याचे मॅग्निट्यूड झालेलं आहे. ओके, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द टू वेक्टर्स अँड द साइन स्मॉलर अँगल थिटा बिटवीन द टू वेक्टर्स. दोन वेक्टर मधला आपण स्मॉलर साइन अँगल या ठिकाणी थिटा कन्सिडर करतोय. ओके राईट, हिज अ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इज गिव्हन बाय द युनिट वेक्टर एन कॅप. डायरेक्शन कशन काढतो आपण, ह्या युनिट वेक्टर एन कॅप न घेतोय. ओके, अँड तो युनिट वेक्टर जो आहे विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन कंटेनिंग द two vectors and which is given by right hand rule. आपण राईट हँड रूलला त्या युनिट वेक्टरची काय सांगतो, डायरेक्शन सांगतोय. कारण की आपल्याला राईट हँड रूल माहित नसतं तर आपल्याला एक गोष्ट समजल्या, ठीक आहे, तो प्लेनला परपेंडिक्युलर होता पण त्याचे डायरेक्शन एक्झॅक्टली अपला आहे का एक्झॅक्टली डाऊनला आहे. कारण लक्षात घ्या, या ठिकाणी वेक्टर डी असेल किंवा वेक्टर सी आहे, तो वेक्टर ए आणि वेक्टर बी च्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, पण आपण एक्झॅक्टली सांगू शकत नव्हतो की त्याचे डायरेक्शन अपला असेल का डाऊनला असेल. म्हणजे डायरेक्शन सांगण्यासाठी आपण कुणाचा यूज केला, या राईट हँडचा रूल यूज केला. आपण कर्ल केले फिंगर, ओके, थ्रू द स्मॉलर अँगल फ्रॉम वन वेक्टर टू द अनदर वेक्टर, देन द स्ट्रेचड थंब इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट वेक्टर. तर स्ट्रेचड थंब आपल्याला कोणाची डायरेक्शन सांगतो, त्या रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन सांगतोय. ओके राईट आहे. म्हणजे जर मी वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी घेतला तर रिझल्टंट वेक्टर मला काय मिळाला, वेक्टर सी मिळाला. ओके, आणि जर मी वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए घेतला तर रिझल्टंट वेक्टर काय मिळाला, मला वेक्टर डी मिळाला. ओके, सो दिस इज द वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. नाउ नेक्स्ट आपण हा वेक्टर प्रोडक्ट स्टडी केल्यानंतर एक लक्षात आपल्याला गोष्ट समजलेली आहे की त्या क्रॉस प्रोडक्टची मॅग्निट्यूड ऑलवेज काय असतं, ए बी साइन थिटा असतं. मी जर हा वेक्टर प्रोडक्ट कम्प्लिटली जर एकदा लिहिला, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी हा रिझल्टंट आपल्याला काय मिळाला, वेक्टर सी मिळाला. ओके, इज इक्वल टू द आपण याची मॅग्निट्यूड सांगणार आहोत, कारण की वेक्टर प्रोडक्ट इज इक्वल काय आपल्याला मिळाला, एक वेक्टरच मिळाला. राईट आहे, आणि तो वेक्टर कुठला, वेक्टर सी आहे. तर त्या वेक्टरची आपण अगोदर मॅग्निट्यूड सांगूयात. काय सांगायचं आपल्याला, मॅग्निट्यूड किती या ठिकाणी, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी हे तिचे आपण मॅग्निट्यूडसाठी रिप्रेझेंट केलेलं आहे. आणि डायरेक्शनसाठी काय यूज केलं आपण ठिकाणी, एन कॅप ही त्याची डायरेक्शन आहे. तरी वेक्टरची काय झालं, मॅग्निट्यूड झालेलं आहे. म्हणजे आपण या पद्धतीने हा वेक्टर घेतला काय आणि वेक्टर सी ने रिप्रेझेंट केलंय काय, हे वेक्टर सी ची मॅग्निट्यूड असेल मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी अँड एन कॅप ही या वेक्टर सी ची काय असेल, डायरेक्शन असेल. ओके, मीन्स वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू द, तर मॅग्निट्यूड किती आहे क्रॉस प्रोडक्टची, ती असतं ए बी साइन थिटा इंटू द एन कॅप. डायरेक्शन किती या ठिकाणी, एन कॅप ही त्याची डायरेक्शन आहे, युनिट वेक्टर, आणि तो वेक्टर ए आणि वेक्टर बीच्या प्लेनला ऑलवेज कसा असेल, परपेंडिक्युलर असेल. आणि ते डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपण राईट हँड हा रूल या ठिकाणी आपण काय करतो, यूज करतोय. ओके, सो दिस इज अबाउट द वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर.